माझे नाव राधा आहे. एका अपघातात माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला. तेव्हा माझे बाबा मला विधवा अवस्थेत घरी परत घेऊन जायला निघाले होते. पण माझ्या सासरच्या लोकांनी त्यांना अडवले आणि जबरदस्तीने माझे लग्न माझ्या धाकट्या दिराशी लावून दिले. दीर माझ्याशी कधीच बोलत नव्हता. मी त्या घरात फक्त एक नोकर म्हणून राहत होते. माझी जाऊ मला खूप त्रास देत असे. ती नेहमी मला दोष देत राहायची. माझ्या चुका शोधत राहायची. एके दिवशी मी माझ्या दिराला रात्री चोरून कुणाशी तरी बोलताना ऐकले. मला कळेना की इतक्या रात्री तो चोरून कुणाशी बोलत असे. पण जेव्हा मी कान देऊन त्याचे बोलणे नीट ऐकले, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्यानेच माझ्या नवऱ्याचे मी साधी दिसणारी आणि खूप गंभीर स्वभावाची मुलगी होते. माझे कुटुंब मध्यमवर्गीय होते. आम्ही 3 बहिणी आणि 2 भाऊ होतो. मी सर्व भावंडात मोठी होते. आमच्या घरची परिस्थिती ना खूप चांगली होती ना खूप वाईट. फक्त 2 वेळेचे जेवण सुखाने आणि इज्जतीने मिळत असे. आमचे आयुष्य साधे होते, पण चांगले चालले होते. पण आपल्या समाजात असा रिवाज आहे की मुलगी मोठी होताच बाबांच्या खांद्यावरचा भार जड होतो. जसजशी मी मोठी होत चालले होते, तसतशा माझ्या बाबांच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या वाढत चालल्या होत्या. ते रात्री जागून माझ्या आईशी हुंडा आणि लग्न खर्चाबद्दल बोलत असत. मी भिंतीजवळ बसून ते ऐकत असे आणि चोरून रडत असे. माझे नशीब चांगले होते. कदाचित माझ्या आईबाबांच्या आशीर्वादामुळे माझा विवाह एका चांगल्या आणि मान्यवर कुटुंबात ठरला होता. ते लोकही आमच्यासारखेच मध्यमवर्गीय होते. पण मुलगा कॅनडामध्ये नोकरी करत होता आणि तिथे एका चांगल्या बांधकाम कंपनीत कायमस्वरूपी नोकरीवर होता. लग्नाच्या दिवशी जेव्हा मी नववधू बनले आणि माझ्या डोळ्यात अनेक स्वप्न होती, तेव्हा माझे बाबा माझ्या जवळ आले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि जड आवाजात म्हणाले, राधा बाळा, तू परक्या घरात जात आहेस. जीभ आणि डोळे खाली ठेव. इज्जत आणि सहनशीलता हेच स्त्रीचे खरे दागिने असतात. माझे लग्न फार थाटामाटात झाले नव्हते, पण खूप इज्जतीने झाले होते. मी नववधू बनून जेव्हा सासरी आले, तेव्हा मला वाटले की मी जगातील सर्वात नशीबवान मुलगी आहे. ते सासर नव्हते, तर प्रेमाचा सागर होता. मला घरात ती इज्जत मिळाली जी मी स्वप्नातही पाहिली नव्हती. माझ्या सासूबाईंनी दारातच माझा हात धरला, मला जवळ घेतले आणि माझ्या कपाळाचे चुंबन घेतले. मग त्या म्हणाल्या की माझी सून सर्वात सुंदर आहे. माझ्या मुलाची पसंती लाखात एक आहे. आजपासून तू माझी सून नाही, तर मुलगी आहेस. मला 2 नंदाई होत्या, ज्या वयाने माझ्यापेक्षा लहान होत्या. त्या माझ्या पुढे मागे फिरत असत. शिवाय माझी एक जाऊही होती. माझ्या नवऱ्याचे मोठे भाऊ मिलिंद दादा, यांची पत्नी जयश्री बहिणी आणि नंदांपेक्षा मोठा एक दीर होता. तोही जवळजवळ तरुणच होता. त्याचे नाव रोहन होते. माझा नवरा अरुण खूप समजूतदार, नम्र स्वभावाचा आणि प्रेमळ माणूस होता. लग्नानंतर तो 3 महिने भारतातच माझ्या जवळ राहिला. त्याच्यासोबत घालवलेले ते 3 महिने माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते. एके रात्री आम्ही छतावर बसलो असताना अरुणने माझा हात धरला आणि म्हटले की राधा, मला माहीत आहे की परदेशात नोकरी करणे सोपे नाही. आधी मी एकटाच होतो. इथे माझे कुटुंब होते. सर्वजण एकमेकांची काळजी घेत असत. पण आता माझ्या आयुष्यात तू आली आहेस. इथे तुला एकटी राहावे लागेल. पण माझ्यावर विश्वास ठेव. मी तिथे जे रक्त आणि घाम गाळतो, ते फक्त यासाठी की तू आणि माझे घरचे लोक इथे सुखाने आयुष्य जगू शकाल. माझ्या अनुपस्थितीत माझ्या आईबाबांना आणि या घराला सांभाळून घे. मी तुझ्यावर कोणतेही ओझे येऊ देणार नाही. त्यांच्या बोलण्यातील प्रामाणिकपणेमुळे माझ्या मनातील प्रेम आणखी खोलवर रुजले. मी त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून त्यांना वचन दिले होते की मी त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. 3 दिवसानंतर अरुणला परत कॅनडाला जावे लागले, कारण त्यांच्या सुट्ट्या संपल्या होत्या. त्यांचे जाणे माझ्यासाठी खूप कठीण होते, पण नोकरीची गरज होती. माझे जेठ इथेच राहून व्यवसाय करत होते, पण त्यांचा व्यवसाय इतका चांगला नव्हता की त्यातून पूर्ण घर चालू शकेल.
त्यांना दोन्ही बहिणींची लग्नेही करायची होती. रोहन अजून शिक्षण घेत होता. त्याला नोकरी मिळाली नव्हती. विमानतळावर त्यांना निरोप देताना माझे हृदय कळवळत होते. पण मी हसत मुखाने त्यांना निरोप दिला होता, जेणेकरून ते दुःखी होणार नाही. त्यांच्या गेल्यानंतर काही दिवसांनीच मला आनंदाची बातमी मिळाली की मी गरोदर आहे. ही बातमी जेव्हा मी फोनवर माझ्या नवऱ्याला सांगितली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांनी म्हटले की खरंच सांगतेस का राधा? त्यांचा आवाज आनंदाने थरथरत होता. त्यांनी पुढे म्हटले की देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. तू स्वतःची खूप काळजी घे. घरच्या कामांची काळजी करू नकोस. मी आईला सांगतो की तिला आराम करू दे. माझ्या सासरीही असेच आनंदी वातावरण होते. सासूबाईंनी तर मला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. त्या स्वयंपाकघरात मला जास्त काम करू देत नव्हतं. सकाळी उठताच मोठी नणंद माझ्या उशाशी दुधाचा ग्लास ठेवून द्यायची आणि छोटी नणंद वारंवार खोलीत फळे घेऊन यायची. आम्ही संयुक्त कुटुंबात राहत होतो. माझ्या जाऊलाही 2 मुले होती. बाहेरून ती माझ्याशी खूप चांगले वागत असे, पण कधी कधी तिच्या बोलण्यात लपलेली टोचणी मला जाणवायची. एके दिवशी जेव्हा मी अरुणने पाठवलेल्या पैशातून स्वतःसाठी कपडे मागवत होते तेव्हा ती माझ्या जवळ बसली आणि हसत हसत म्हणाली की बरी मज्जा आहे तुझी. तुझा नवरा जास्त कमावतो आणि जास्त कमावणाऱ्या नवऱ्याच्या बायकोचे नखरेही वेगळेच असतात. मिलिंदच्या पगारात तर महिना कसा बसा चालतो. मी त्वरित म्हणाले की वहिनी, अरुण फक्त माझ्यासाठीच थोडे कमावतात असे नाही. हे सगळे तर तुमचेही आहे. तुम्हाला जे हवे ते घ्या. माझ्या या बोलण्याने ती आनंदाने फुलून गेली होती, पण तिच्या डोळ्यात लपलेला लोभ मी त्यावेळी ओळखू शकले नव्हते. देवाने मला एक गोंडस मुलगा दिला. मुलाच्या जन्माने घरातील वातावरण आनंदमय झाले होते. मुलाचे नाव मी आरव ठेवले. अरुण तर जणू वेडेच झाले होते. ते व्हिडिओ कॉलवर तासनतास आपल्या मुलाला पाहत राहत. ते तिथे एकटे कष्ट करत होते, जेणेकरून आम्ही सर्व इथे सुखाने राहू शकू. अरुणची कमाई खूप चांगली होती. ते दरमहा 1.5 लाख रुपये घरी पाठवत. त्या रकमेत केवळ माझा आणि आरवचा खर्चच नव्हे तर पूर्ण सासरच्या घराचा खर्च भागत होता. माझे सासरे मधुमेह आणि हृदयरोगाचे रुग्ण होते. त्यांच्या महागड्या औषधांपासून, घरच्या धान्यापासून, विजेच्या बिलांपर्यंत, धीराच्या शिक्षणाचा खर्च, जाऊच्या मुलांच्या शाळेच्या फी आणि नंदांसाठी हुंड्यांचे सामान गोळा करणे यासह माझ्या जाऊच्या इच्छा आकांक्षाही अरुणने पाठवलेल्या रकमेतून पूर्ण होत होते. मिलिंद दादा एका छोट्या दुकानात काम करत होते, जिथून त्यांची कमाई फारच तुटपुंजी होती. त्यातून त्यांचा स्वतःचाही खर्च कसा बसा भागत होता. घरात जेव्हा नवीन सामान येत असे किंवा कोणताही समारंभ होत असे तेव्हा त्याचा खर्च अरुणने पाठवलेल्या पैशातूनच होत असे. महिन्याच्या 1 तारखेला बँकेचा संदेश येताच घरातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असे. माझे सासू सासरे आणि नंदा मला इतकी इज्जत देत होते कारण मी त्या सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीची पत्नी होती. काळ पुढे सरकत गेला. माझा मुलगा 2 वर्षांचा झाला तेव्हा अरुण पुन्हा रजेवर आले. यावेळी ते आमच्यासाठी भरपूर भेटवस्तू घेऊन आले होते. जयश्री बहिणींसाठीही मौल्यवान कपडे, मुलांच्या खेळण्यांसह इतर वस्तू आणल्या होत्या. जयश्री बहिणी भेटवस्तू पाहून आनंदाने फुलून गेल्या होत्या आणि वारंवार अरुणची स्तुती करत होत्या की देव तुम्हाला दीर्घ आयुष्य देव. तुम्ही आहात म्हणून या घरात सर्व काही शक्य आहे. माझ्या जाऊचे हे शब्द त्यावेळी मला आशीर्वादासारखे वाटत होते, पण नंतर मला त्यांचा खरा हेतू समजला. माझे पती पुन्हा परत जायला निघाले तेव्हा देवाने मला पुन्हा आई बनण्याचे सुख दिले. यावेळी अरुणचे परत जाणे पूर्वीसारखे नव्हते. जेव्हा ते जाण्यासाठी तयार झाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासी पसरली होती. ते वारंवार आरवला उचलून प्रेम करत आणि माझ्याकडे हळव्या नजरेने पाहत. जरी ते यापूर्वी अनेकदा गेले होते तरी यावेळी त्यांचे मन तयार होत नव्हते. गेटजवळ येऊन ते थांबले आणि माझ्याकडे वळले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि भरून आलेल्या आवाजात म्हटले की राधा, स्वतःची आणि मुलांची खूप काळजी घे. माहीत नाही का, पण यावेळी माझे मन खूप घाबरत आहे.
जणू मी काहीतरी मागे सोडून जात आहे. मी हसतमुखाने त्यांना धीर दिला आणि म्हणाले की तुम्ही फक्त सुखरूप पोचा. आम्ही सर्व इथे ठीक आहोत. तुम्ही कृपया काळजी करू नका. ते आपल्या मुलाला छातीशी कवटाळून रडले. त्यांचे अश्रू पाहून माझेही हृदय कळवळले होते. पण मी स्वतःला सावरून ठेवले होते, जेणेकरून ते कमकुवत पडणार नाही. गाडी सुरू झाली आणि ते हात हलवत दृष्टीआड झाले. मला काय माहित होते की ते हात आता कधीही माझ्या डोक्यावर प्रेमाने फिरणार नव्हते. अरुणची नोकरी कॅनडामध्ये खूप चांगली चालली होती. ते दरमहा भरपूर पगार घरी पाठवत आणि सर्व पैसे माझ्या सासऱ्यांच्या खात्यात जमा होत. घरची सर्व व्यवस्था त्याच पैशातून चालत असे. पण माझे पती माझ्या गरजांचा विचार करून मला वेगळा खर्च देत जात असत, जेणेकरून मी कुणावर अवलंबून राहणार नाही आणि स्वतःच्या व मुलांच्या छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण करू शके. सासरी सर्वांच्या नजरेत माझी जी इज्जत होती ती खरं तर या सुख समृद्धीमुळेच होती. त्यांच्या गेल्यानंतर मी माझ्या खोलीत आले तेव्हा पलंगावर एक लिफाफा ठेवलेला होता, जो अरुण जाताना मला देऊन गेले होते. मी तो उचलला तेव्हाच माझी जाऊ खोलीत आली. तिची नजर थेट माझ्या हातातील लिफाफ्यावर गेली. ती म्हणाली की अरे वा. उपरोधिक हसू करत ती पुढे म्हणाली की दिर्जी तर जातानाही आपल्या पत्नीचा खिस्सा गरम करून गेले. खरं सांगू राधा, तू खूप नशीबवान आहेस. माझे पती तर महिनाभर दुकानात राबतात, तेव्हा त्यांना तेवढे पैसे मिळतात जेवढे तुझा नवरा तुला खर्चासाठी देतो. मी हसत लिफाफा कपाटात ठेवला आणि म्हणाले की वहिनी, हे पैसे फक्त माझे एकटीचे नाहीत, तुमच्या मुलांसाठी आहेत. अरुण नेहमी म्हणतात की आरव आणि तुमच्या मुलात काहीच फरक नाही. माझे बोलणे ऐकून माझ्या जाऊचे ओठ बंद झाले आणि ती खोलीकडे नजर फिरवत म्हणाली की हो हो, ही तर देवाचीच कृपा आहे की या घरात अरुण आहे. नाहीतर मिलिंद आणि रोहन या घरासाठी काहीच करू शकत नाही. त्यांच्याकडून तर विजेचे बिलही भरले जाणार नाही. आता तू आराम कर, मी जाऊन जेवण बनवते. अरुण जाऊन फक्त 2 दिवस झाले होते. मी खोलीत बसून मुलाला झोपवत होते आणि येणाऱ्या बाळासाठी स्वेटर विणत होते. तेवढ्यात अचानक फोनची घंटी वाजली. दुपारची वेळ होती. घरात शांतता होती. लँडलाईनची सतत वाजणारी घंटी हवेत एक विचित्र भीती निर्माण करत होती. मी विचार केला की कदाचित अरुण सुखरूप पोचल्याची बातमी देण्यासाठीच फोन करत असतील. मी आनंदाने उठून बाहेर दिवाणखान्याकडे जायला लागले. पण माझ्या आधीच माझ्या सासऱ्यांनी फोन उचलला होता. मी दाराच्या आडोशाला उभी राहिली. त्यांनी म्हटले की हॅलो, मी आझाद पाल बोलतोय. माझ्या सासऱ्यांचा आवाजात थोडासा कंप होता. दुसऱ्या बाजूने काहीतरी सांगितले गेले, जे ऐकताच माझ्या सासऱ्यांचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला. त्यांचे हात थरथरू लागले आणि कपाळावर घामाचे थेंब दिसू लागले. त्यांनी म्हटले की काय म्हणताय तुम्ही? कोणता अपघात? माझा मुलगा अरुण? त्यांचा आवाज गळ्यात अडकला. अचानक बाहेरून आरडाओरडा सुरू झाला. मी घाबरून बाहेर आले तेव्हा पाहिले की माझ्या सासऱ्यांच्या हातात फोन होता आणि ते जमिनीवर बसले होते. घरात कोलाहल माजला होता. फोनचा रिसिव्हर लटकत होता आणि त्यातून अजूनही कोणाचा तरी आवाज येत होता. काय झाले बाबा? सर्व ठीक तर आहे ना? मी धडधडत्या हृदयाने विचारले. माझी पावले खूप जड झाली होती. मिलिंद दादा, जे दुकानातून जेवायला आले होते, ते खोलीतून बाहेर आले आणि रोहन, जो आपल्या खोलीत झोपला होता, तोही धावत आपल्या बाबांकडे आला. काय झाले आहे बाबा? बोला ना काहीतरी. माझ्या सासऱ्यांनी थरथरत्या बोटांनी फोनकडे इशारा केला. रोहनने तेव्हा फोनचा रिसिव्हर कानाला लावला. काही क्षण शांतता होती. मग रोहनच्या तोंडून एक जोरदार किंकाळी बाहेर पडली आणि तो तिथेच भिंतीचा आधार घेत डगमगला. मिलिंद दादांनी त्याला सावरले. माझ्या सासूबाई आणि नंदाही रडत होते. माझ्या धाकट्या नंदेने मला रडताना पाहिले आणि ती मोठ्याने किंचाळली. ती म्हणाली की वहिनी, दादा अरुण यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. माझ्या कानात शिट्ट्या वाजू लागल्या. अपघात? कसा अपघात? त्यांना काही इजा झाली नाही ना? ते ठीक तर आहेत ना? मी वेड्यासारखे प्रश्न विचारत होते, पण कोणीही मला उत्तर देत नव्हते. सर्वजण हंबरडा फोडून रडत होते. माझ्या सासूबाईंनी छाती बडवत खोलीतून बाहेर येत म्हटले
की हाय माझा तरुण मुलगा, कोणीतरी सांगा की माझा मुलगा कसा आहे. रोहनने मोठ्या कष्टाने स्वतःला सावरले होते. त्याचे डोळे लाल झाले होते आणि त्याचा चेहरा पूर्णपणे खचलेला दिसत होता. तो माझ्या जवळ आला. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला, पण त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. मी म्हणाले की रोहन, मला सांग ना, काय झाले? अरुण ठीक तर आहेत ना? फक्त त्यांना थोडीशी इजा झाली असेल ना? मी रोहनचा शर्ट पकडून त्याला हलवू लागले. माझे हृदय सांगत होते की काहीतरी फार वाईट घडले आहे, पण माझा मेंदू ते मान्य करण्यास तयार नव्हता. मग माझ्या सासऱ्यांनी थरथरत्या आवाजात ते शब्द उच्चारले, जे कोणत्याही सौभाग्यवतीसाठी मृत्यूचा हुकूमनामा असतात. राधाबाई, अरुण आता या जगात नाही. देवाने त्याला आपल्याकडे बोलावून घेतले आहे. हे शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. छत गरगरू लागले आणि डोळ्यांसमोर अंधार पसरला. ही बातमी माझ्यावर प्रलयासारखी कोसळली. मला वाटले जणू कोणीतरी माझ्या छातीतून माझे हृदयच उपटून नेले आहे. मला ओरडायचे होते, पण आवाज गळ्यातच अडकून राहिला. माझा तो भक्कम आधार, ज्याच्या बळावर मी जगाशी लढण्याची ताकद ठेवत होते, तो एका क्षणात तुटला होता. मी तिथे जमिनीवर कोसळले. आरव, जो आरडाओरडा ऐकून जागा झाला होता, तो रडत माझ्या जवळ आला आणि मला घट्ट बिलगला. त्याच्या निरागस स्पर्शाने मला थोडे भान आले. मी त्याला घट्ट मिठीत घेतले आणि म्हणाले की बाळा, तुझे बाबा गेले. आरव, तुझे बाबा आपल्याला सोडून गेले. मी हंबरडा फोडून रडू लागले. मी विधवा झाले होते. अजून माझे वयच काय होते आणि माझ्या पतीची आणखी एक निशाणी माझ्या पोटात वाढत होती. ती अजून या जगात आली नव्हती. तिने जग पाहिलेही नव्हते आणि ती आधीच पोरकी झाली होती. माझ्या मनात त्यावेळी दुःखापेक्षाही एक भयानक प्रश्न घुमू लागला होता की आता माझे काय होणार? मी या मुलांचे संगोपन एकटी कसे करणार? घरात कोलाहल माजला होता. माझ्या सासूबाई, नंदा, सासरे, दीर, जाऊ आणि जेठ सर्वजण दुःखाने खचून गेले होते. मोहल्ल्यातील स्त्रिया जमा होऊ लागल्या होत्या. सर्वत्र गोंधळ होता. प्रत्येकजण हेच बोलत होता की काही दिवसांपूर्वीच तर अरुण पूर्णपणे निरोगी अवस्थेत इथून गेले होते. ज्या घरात काही काळापूर्वी हास्य विनोद घुमत होते, तिथे आता मृत्यूची शांतता पसरली होती. मी खोलीच्या एका कोपऱ्यात बसून फक्त रडत होते. माझे डोळे भिंतीकडे टक लावून पाहत होते. या गोंधळात मी माझ्या जाऊला आणि जेठला आपापसात बोलताना पाहिले. ते कशाबद्दल तरी कुजबूज करत होते. माझी जाऊ रडत होती, पण तिचे शब्द माझ्या कानात काचेसारखे घुसत होते. ती आपल्या नवऱ्याला म्हणत होती की मिलिंद, आता काय होणार? घर कसे चालणार? अरुण तर गेले, त्यांच्यासोबत ती कमाईही गेली, ज्यावर आपले जगणे अवलंबून होते. त्यांच्या शब्दांनी माझ्या जखमांवर मीठ चोळले. अजून माझ्या पतीच्या मृत्यूला जास्त वेळही झाला नव्हता आणि त्यांना पैशांची चिंता सतावत होती. मला तो फोन कॉल आठवू लागला. तो माणूस खरे बोलत होता का? खरोखर हा अपघातच होता ना? पण त्यावेळी या प्रश्नांचा काही उपयोग नव्हता, कारण वास्तव हे होते की अरुण आता कधीही परत येणार नव्हते. अजून अरुणचा मृतदेहही घरी आला नव्हता, पण मला माझ्या आसपासच्या लोकांच्या नजरा बदलताना जाणवत होते. ते सासू सासरे, जे मला कधी मुलगी म्हणत होते, त्या नंदा, ज्या माझ्या मागे पुढे फिरत होत्या, त्यांच्या वागण्यात सहानुभूतीबरोबरच एक विचित्र दुरावा निर्माण झाला होता. मला अंदाज नव्हता की पतीच्या मृत्यूबरोबरच स्त्रीचे स्थानही संपते. माणसाचाही स्वभाव विचित्र असतो. तो समजतो की त्याची दुनिया एका व्यक्तीवर अवलंबून आहे, पण जेव्हा ती व्यक्ती जाते तेव्हा दुनिया संपत नाही, फक्त ओसाड होऊन जाते. मीही असाच विचार केला होता की मी आयुष्य कसे जगणार, पण मनाला एकच धीर दिला होता की देव माझ्यासाठी काहीतरी चांगला मार्ग नक्की काढेल. अरुणचा मृतदेह घरी यायला 2 दिवस लागले. ते 2 दिवस आम्हा सर्वांवर वर्षांसारखे जड गेले. घरात लोकांची गर्दी उसळली होती. प्रत्येकजण एकदा माझ्या पतीला पाहू इच्छित होता. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा प्रश्नचिन्ह बनल्या होत्या. अखेर तो क्षण आला ज्याची भीती वाटत होती. बाहेर रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज घुमला.
आणि घरात कोलाहल माजला. माझ्या पतीचा मृतदेह जेव्हा घराच्या अंगणात ठेवण्यात आला तेव्हा जणू माझ्या डोक्यावर आकाश कोसळले. माझ्या सासूबाई ज्या 2 दिवसांपासून दगडासारख्या बसल्या होत्या त्या मुलाचा चेहरा पाहताच हंबरडा फोडून रडू लागल्या. माझा अरुण, माझा लाडका, माझा मुलगा गेला. बाळा, तू तर वचन दिले होतेस की यावेळी आल्यावर तुझ्या दोन्ही बहिणींची लग्ने लावशील. आता त्यांची लग्ने कशी होतील बाळा? मी गर्दीतून डगमगत माझ्या पतीच्या मृतदेहाजवळ पोचले. अरुणचा चेहरा शांततेने भरलेला होता, जणू ते आत्ता उठून हसतील. मी थरथरत्या हाताने त्यांचे कपाळ स्पर्शले. ते बर्फासारखे थंड झाले होते. मी रडत त्यांना म्हणाले की अरुण, उठा ना, पहा ना, आपला मुलगा तुम्हाला बोलावतो आहे. तुम्ही तर त्याला रडताना पाहू शकत नव्हता ना. मी वेड्यासारखी त्यांच्याशी बोलत होते. माझे दोन्ही दीर दुःखात बुडले होते. मिलिंद दादा भिंतीला टेकून शांतपणे रडत होते. त्यांच्या खांद्यावर आता पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली होती आणि ते या ओझ्याची जाणीव करत होते. पण माझी जाऊ जयश्री वहिनींचे वर्तन काहीसे विचित्र होते. त्या रडत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात दुःखापेक्षा एक अनोळखी भीती आणि अस्वस्थता होती. जणू त्यांना अरुणच्या जाण्यापेक्षा दुसरे काहीतरी गमावण्याची भीती होती. माझ्या पतीच्या मृत्यूवर माझ्या माहेरचे सर्व नातेवाईक, शेजारी आणि माझ्या जाऊबाईच्या माहेरचे लोकही आले होते. त्यांची धाकटी बहीण प्रतिज्ञाही आली होती, तिचे संबंध माझ्या सासूने रोहनशी 2 वर्षांपूर्वी ठरवले होते. प्रतिज्ञा रोहनला आवडत होती. रोहनला नोकरी मिळाल्यावर त्यांची लग्ने लवकरच होणार होती. पण त्यापूर्वी माझ्या पतीला त्यांच्या दोन्ही बहिणींच्या लग्नाची चिंता होती. अरुणचे अंतिम संस्कार झाले. घरातील रौनक संपली होती आणि सुखशांती सर्व काही त्यांच्या सोबतच गेले होते. पण निसर्गाची परीक्षा अजून संपली नव्हती. माझ्या पतीच्या मृत्यूने माझ्या सासूंना आतून रिकामे केले होते. ते रक्तदाबाच्या रुग्ण होते. मुलाच्या दुःखाचा भार त्या सहन करू शकल्या नाही. अरुणच्या अंतिम संस्काराला फक्त 2 दिवस झाले होते की घरात दुसरी प्रलय कोसळली. सकाळी जेव्हा माझी मोठी नणंद सासूबाईंना जागवायला गेली तेव्हा त्या बिछाण्यावर निष्प्राण पडल्या होत्या. डॉक्टरांना बोलावले गेले, पण त्या या जगातून निघून गेल्या होत्या. सासूबाई देखील गेल्या. छोट्या नंद्याने किंकाळी फोडली. माझे सासरे जे तरुण मुलाच्या मृत्यूने वाकले होते, पत्नीच्या मृत्यूने त्यांना जिवंतपणेच मारले होते. एका आठवड्यात या घरात 2 जणांचे निधन झाले होते. तो घर जो कधी मोहल्ल्याचे उदाहरण होता, आता तिथे फक्त मृत्यूचे सन्नाटे आणि दुःख होते. मी स्वतः दगडासारखे झाले होते. मला समजत नव्हते की कोणाचे दुःख करावे. माझ्या सौभाग्याचे की त्या स्त्रीचे जिने मला आपली सून नव्हे तर मुलगी मांडली होती. ती माझ्यासाठी माझ्या आईपेक्षा जास्त होती. आरव मला पाहून रडत असे. मी त्याला छातीशी कवटाळले की माझे स्वतःचे अश्रू त्याच्या चेहऱ्यावर पडत. माझ्या सासूचे अंतिम संस्कार संपले तेव्हा वास्तवाचे डोंगर समोर उभे राहिले. माझे आयुष्य एका खोलीपुरते मर्यादित झाले होते, जिथे फक्त मी होते, माझा अनाथ मुलगा होता आणि पोटात वाढणारा अनाथ जीव. एके रात्री जेव्हा सर्वजण झोपले होते तेव्हा मला माझ्या जाऊबाईच्या खोलीतून मोठमोठे आवाज ऐकू येत होते. मी दाराजवळ कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला. जरी ही वाईट सवय होती तरी परिस्थितीने मला शंकाकुळ बनवले होते. मिलिंद, आता हे घर कसे चालणार? हा आवाज माझ्या जाऊबाईचा होता. अरुण तर 1.5 लाख रुपये महिन्याला पाठवत होते. तुमच्या पगारात तर मुलांच्या फीही पूर्ण होत नाही. आता 2-2 कुटुंबांचा भार तुम्ही एकटे कसे उचलाल? रोहनलाही सांगा की तो लवकरात लवकर नोकरीचे व्यवस्थापन करू. राधा तर खोलीत बसून राहिली आहे. खोली बाहेरही येत नाही. तिचा आणि तिच्या मुलांचा खर्च कुठून येणार? मिलिंद दादांचा आवाज मंद आणि थकलेला होता. जयश्री, वरच्या देवाला घाबर. अजून माझ्या भावाच्या मृत्यूला जास्त वेळही झाला नाही आणि तुला पैशांची चिंता लागली आहे. ती माझ्या भावाची निशाणी आहे. मी उपाशी राहीन पण त्यांना त्रास होऊ देणार नाही. मिलिंद दादांनी वहिनींना कठोर स्वरात म्हटले. तर वहिनींनी उत्तर दिले की भावनांनी पोट भरत नाही. जेव्हा तुमची स्वतःची मुले खाण्यासाठी व्याकुळ होतील तेव्हा तुम्हाला समजेल. आपल्याला काहीतरी विचार करावाच लागेल, नाहीतर आपण सर्व रस्त्यावर येऊ. मी माझ्या अंधाऱ्या खोलीत बसून हादरून गेले होते.
ज्या 1.5 लाख रुपयांनी आम्हाला एकत्र बांधून ठेवले होते ते बंद होताच नात्यांची खरी रूपे समोर येऊ लागली होती. आता माझ्याबरोबर काय काय होणार आहे हे मला माहीत नव्हते. मला भीती वाटू लागली होती की ही गरीब आणि मजबुरी माझ्याकडून माझी मुले हिरावून घेणार नाही ना. एके दिवशी माझे बाबा मला घेऊन जाण्यासाठी आले. त्यांना पाहताच मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि त्यांच्या छातीशी बिलगून लहान मुलीसारखी रडू लागली. त्यांनी म्हटले की बस कर राधा बाळा, देवाला हेच मान्य होते. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हटले की बाळा, तुझे सामान आवर. मी तुला आणि आरवला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तुझे इथे काय काम आहे? इथे तर बरेच लोक आहेत. इथे तुझे राहणे योग्य नाही. मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईन. मी आश्चर्याने बाबांकडे पाहू लागले. एका क्षणासाठी मला वाटले की कदाचित मी स्वप्न पाहत आहे. मी थरथरत्या आवाजात म्हणाले की बाबा, तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्ही माझा खर्च कसा भागवाल? एक मुलगा माझ्याजवळ आहे आणि दुसरा या जगात येणार आहे. महागाईच्या काळात तुम्ही स्वतःच्या औषधांचा खर्च कसा बसा भागवता? माझा भार तुम्ही कसा उचलाल? बाबांनी भरलेल्या डोळ्यांनी हसत म्हटले की बाळा, मला तुझी चिंता वाटते. आपण कोरडे सुकडे कसेही खाऊ, पण मी तुला इथे पोरकीसारखी सोडू शकत नाही. चल, तयारी कर. मी मोठ्या कष्टाने माझे काही कपडे गोळा केले आणि मुलांचे सामानही बॅगेत टाकले. आम्ही अंगणात पोचलोच होतो तेव्हा माझ्या सासऱ्यांचा घणाघाती आवाज आमची पावले थांबवून गेला. थांब सुनबाई. माझे सासरे व्हीलचेअरवर बसले होते, पण त्यांच्या आवाजात पूर्वीची तीच कडकता होती. त्याने म्हटले की मी तिला कुठेही जाऊ देणार नाही. हा माझा नातू आहे. बाबांनी निराशेने म्हटले की आजादजी, मी तुमचा मान राखतो, पण आता माझ्या मुलीचे इथे राहणे योग्य नाही. हिचा नवरा नाही. या घरात दीर आणि जेठ आहे. मी माझ्या मुलीला इथे कसं सोडू? सासऱ्यांनी खोल श्वास घेतला आणि काठी जमिनीवर आपटत म्हटले की जर गोष्ट अशी असेल तर ऐका. माझ्या मुलाने आयुष्यभर कमाई करून माझ्या पूर्ण कुटुंबाला सांभाळले. माझ्या मोठ्या मुलाच्या मुलाचे संगोपन, त्यांचे शाळा कॉलेजचे शिक्षण, खाणेपिणे सगळे अरुणच्या पैशातूनच चालत होते. त्याने मिलिंदच्या मुलांचा खर्च उचलला, आपल्या धाकट्या भावाला शिकवले आणि बहिणींसाठी इतके हुंड्याचे सामान गोळा करून गेला की आता फक्त योग्य स्थळ मिळण्याची वाट पाहायची आहे. त्यांची लग्ने क्षणात होती. आता आमचेही कर्तव्य आहे की आम्ही त्याच्या पत्नी आणि मुलांसाठी काहीतरी करावे. आरडाओरडा ऐकून घरातील सर्व सदस्य बाहेर आले होते. सर्वजण आश्चर्य आणि चिंतेने उभे होते की सासरे काय म्हणत आहेत. अंगणात रोहनही शांतपणे उभा होता. अचानक माझ्या सासऱ्यांनी रोहनकडे बोट दाखवले. ठाम स्वरात म्हटले की रोहन, तुला आज आणि आत्ताच राधाशी लग्न करावे लागेल. हे शब्द एखाद्या स्फोटासारखे होते. रोहन घाबरून मागे सरकला आणि म्हणाला की बाबा, तुम्ही काय बोलत आहात? या माझ्या वहिनी आहेत. माझ्या भावाची विधवा आहेत. मी त्यांच्याशी लग्न कसे करू? प्रतिज्ञा काय म्हणेल? माझं तिच्याशी साखरपुडा झालेला आहे. माझ्या सासऱ्यांनी म्हटले की लोकांची पर्वा सोड. ती तुझ्या भावाची विधवा आहे, पण आता तुझा भाऊ जिवंत नाही. तुझ्या भावाने घरातील सर्वांसाठी खूप काही केले. जर ही तिच्या बाबांच्या घरी गेली तर माझ्या मुलाच्या लेकरांना दर भटकावे लागेल. ज्या भावाने तुला बाबांसारखे सांभाळले, आज तू त्याच्या मुलांना आधाराशिवाय सोडशील. मी हे सर्व ऐकून स्तब्ध झाले होते. माझ्या पती व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही पुरुषाचा विचारही माझ्यासाठी पाप होता. मला ओढून सांगायचे होते की मला हा निर्णय मान्य नाही, पण मग माझी नजर आरववर पडली, जो आपल्या आजोबांच्या व्हीलचेअरला धरून उभा होता. अंगणात जणू भूकंपच आला होता. जयश्री वहिनी धावत घरातून बाहेर आली. त्यांची बहीणही त्यांच्यासोबत होती आणि त्या सासऱ्यांसमोर उभ्या राहून म्हणाल्या की बाबा, तुम्ही हे काय करत आहात? मिलिंद, तुम्ही काहीतरी बोला. रोहन, तू का शांत आहेस? बोलत का नाहीस? सांग की तू यांच्याशी लग्न करणार नाहीस. माझ्या बहिणीशी तुझा साखरपुडा झालेला आहे. तिचे असताना तू हिच्याशी लग्न कसे करू शकतोस? प्रतिज्ञाही पुढे आली आणि रडत म्हणाली की मी हे होऊ देणार नाही. रोहन, तू माझा आहेस. ती हंबरडा फोडून रडत होती. तिचे दुःख तिच्या जागी खरे होते. तिला रोहन आवडत होतं. त्यांचे नाते ठरले होते आणि माझ्या दोन्ही नंदांच्या लग्नानंतर त्यांचे लग्नही होणार होते.
मी डोके खाली घालून गुन्हेगारासारखी उभी होते. माझ्या सासऱ्यांनी व्हीलचेअर फिरवली आणि जयश्री बहिणींकडे पाहून म्हटले की जयश्री, थोडी अक्कल वापर. तुझ्या बहिणीचा फक्त साखरपुडा झालेला आहे. पण हे पहा, अरुणच्या मुलांचे काय होईल? जर राधा इथून गेली तर माझे नातू नात खूप रडते. आणि लक्षात ठेव, तुझ्या मुलांची फी, घरचे धान्य हे सर्व अरुणच्या कमाईतूनच चालते. आज जर त्यांच्या कुटुंबाला आपण बाहेर काढले तर देव आपल्याला कधीही माफ करणार नाही. माझ्या जाऊने सासऱ्यांचे बोलणे ऐकून क्षणभर थबकल्या, पण त्यांच्या डोळ्यातील राग आणि द्वेष कमी झाला नव्हता. त्या माझ्याकडे वळल्या आणि विषारी नजरेने पाहत म्हणाल्या की मग ही स्त्री या घरात माझ्या बहिणीची जागा घेणार आहे. तिला या घरची भाकरी खायची असेल तर ठीक आहे. त्यांनी ठाम स्वरात म्हटले की मी आता कोणाशी वाद घालणार नाही, पण माझी एक अट आहे. त्यांचे बोलणे ऐकून अंगणात शांतता पसरली. सर्वांच्या नजरा जयश्री वहिनींवर खेळल्या. सासऱ्यांनी म्हटले की कोणती अट? जयश्री वहिनींनी बोट माझ्याकडे दाखवत म्हटले की ठीक आहे, रोहनचे लग्न राधाशी होईल, जेणेकरून जगाची तोंडे बंद होतील आणि तिच्या मुलांना बापाचे नाव मिळेल. पण रोहन फक्त तिचा नावापुरता पती राहील. तिचे मूल जन्मल्यानंतर तो माझ्या बहिणीशी लग्न करेल आणि तिला सोडून देईल. ती फक्त जगासाठी त्याची पत्नी असेल, पण त्याची खरी पत्नी माझी बहीणच राहील. आणि इतकेच नाही तर रोहन आणि राधा यांच्यात कोणताही शारीरिक संबंधही असणार नाही. हे ऐकून सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला आणि प्रतिज्ञा रागाने ओरडली की ताई, तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्ही या लग्नासाठी का तयार होत आहात? मी रोहनला तिच्यासोबत वाटून घेऊ शकत नाही. तो फक्त माझा आहे आणि माझ्याशीच त्याचे लग्न होईल. माझ्या जाऊने तिला समजावत म्हटले की मी ज्या अटी ठेवल्या आहेत, जर हे लोक त्यानुसार वागले तर ठीक आहे, नाहीतर मीही या घरात राहणार नाही आणि मुलांना घेऊन कायमची निघून जाईल. माझे बाबा रागाने पुढे जाऊ लागले, तेव्हा मी त्यांचा हात पकडला. मला तर अरुणशिवाय कोणाशीही लग्न करायचे नव्हते. माझ्यासाठी ही अट अपमान नव्हती, तर एक ढाल होती. जयश्री वहिनींच्या समजावण्याने प्रतिज्ञा तयार झाली होती, पण तिनेही काही अटी ठेवल्या. ती म्हणाली की रोहन तिच्या खोलीतही जाणार नाही, ना रात्री ना दिवसा. फक्त तिचा आणि तिच्या मुलांचा खर्च केला जाईल. राधा तिच्या भागात राहील आणि मीही आता या घरातून जाणार नाही. जर ही अट मान्य असेल तर लग्न होऊ शकते, नाहीतर मी पोलिसांना बोलवे. रोहनने निराशेने आपल्या बाबांकडे पाहिले. माझ्या सासऱ्यांनी खोल श्वास घेतला आणि मान डोलावली. ते जाणून होते की घर तुटण्यापासून वाचवण्याचा कदाचित हाच एकमेव मार्ग आहे. रोहनने नजर खाली घालून हळू आवाजात म्हटले की मला मान्य आहे. मी वचन देतो की राधाशी फक्त जगाच्या दिखाव्यासाठी लग्न करेल, बाकी कोणताही संबंध ठेवणार नाही. मी फक्त त्यांची जबाबदारी उचलेन, कारण माझ्या भावाने माझ्यासाठी खूप त्याग केले आहेत. माझे मत कोणालाही विचारले गेले नव्हते आणि कदाचित माझ्या इच्छेला काही महत्त्वही नव्हते. मीही शांतपणे होकार दिला होता, कारण मला नवरा नको होता. मला माझ्या पोरक्या मुलांसाठी एक छप्पर हवे होते. दुसऱ्या दिवशी माझे रोहनशी लग्न झाले. रोहनने गेल्या आठवड्यात 2-3 कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या होत्या. आशा होती की त्याला लवकरच नोकरी मिळेल. लग्न होताच रोहन आपल्या खोलीत गेला. प्रतिज्ञाही त्याच्या मागोमाग गेली आणि मी माझ्या खोलीत येऊन आरवला छातीशी कवटाळून झोपले. मी आता रोहनची पत्नी झाले होते, पण प्रत्यक्षात आजही अरुणची विधवा होते. माझ्या खोलीचा दरवाजा बंद होता आणि त्या दरवाजाच्या पलीकडे माझ्या आयुष्याची एक नवीन कठीण परीक्षा सुरू झाली होती, ज्यात मला अशी पत्नी बनून राहावे लागणार होते जिचा नवरा असूनही नव्हता. काळ पुढे सरकत होता. तो कदाचित रांगत होता. मला माहीत नव्हते. लग्नानंतर आयुष्य एका विचित्र वाटेवर चालू लागले होते. आम्ही एकाच छताखाली राहत होतो, पण माझ्या आणि रोहनच्या दरम्यान शांततेची अशी एक भिंत उभी राहिली होती, जी आम्ही दोघांनी मिळून बांधली होती. प्रतिज्ञा वारंवार आपल्या मंगेतरावर लक्ष ठेवून असायची. ती प्रत्येक हालचालीची खबर ठेवत असे. रोहन घरी आला की सरळ आपल्या भागात जात असे. मला एखादी वस्तू हवी असली, धान्य संपले असले किंवा मुलांसाठी औषधं आणायची असली तर मी जयश्री वहिनींना सांगत असे. त्या ती गोष्ट रोहनपर्यंत पोचवत आणि तो मला सामान आणून देत असे. देवाच्या कृपेने त्याला लवकरच नोकरीही मिळाली आणि माझ्या दोन्ही नंदांची लग्नेही ठरली.
दोन्ही भावांनी मिळून ठरवले होते की या दोघींची लग्ने लवकरच करायची. त्यामुळे दोघींची लग्ने 3 महिन्यानंतर निश्चित झाली. रोहन माझ्या समोर येण्यापासूनही दूर पळत असे. कदाचित त्याला प्रतिज्ञेला दिलेल्या वचनाचे पालन करायचे होते, किंवा तो स्वतःलाही गुन्हेगार समजत असावा. या कठीण वातावरणात माझ्या दोन्ही नंदांची लग्ने झाली आणि काळ इतक्या वेगाने पुढे गेला की देवाने मला एक मुलगी दिली. मुलीच्या जन्मावेळी ज्या घरात उत्सवासारखे वातावरण होते, तिथे माझ्या मुलीच्या आगमनाने मात्र एक प्रकारची शांतता होती. रोहनने रुग्णालयाचा सर्व खर्च उचलला होता, पण त्याला माझ्या मुलीला कडेवर घेण्याचीही हिंमत झाली नाही. तो दूर उभा राहून फक्त तिच्याकडे पाहत राहील, जणू ती त्याच्या भावाची नव्हे तर एखाद्या अनोळखी व्यक्तीची मुलगी होती. मला दुःख झाले होते, पण मी मनाला समजावले की हेच माझे आणि माझ्या मुलांचे नशीब आहे. अजून माझी मुलगी काही महिन्यांचीच होती. तेवढ्यात आमचे सासरेही या जगातून निघून गेले. ते एकमेव आधार होते जे या घरात माझी ढाल बनून उभे राहत होते. जयश्री वहिनी आणि त्यांच्या बहिणींच्या तीक्ष्ण बोलण्यासमोर तेच भिंतीसारखे उभे राहत तेही आम्हाला सोडून गेले. सासऱ्यांच्या जाण्यानंतर तर जणू मी या घरात पूर्णपणे अनोळखी झाले होते. आता प्रतिज्ञाचे वर्तन आणखी कठोर झाले होते. ती बोलता बोलता माझा अपमान करत असे की मी तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या तुकड्यांवर जगत आहे. ती वारंवार रोहनशी भांडत असे आणि म्हणत असे की आता या स्त्रीची प्रसूतीही झाली आहे, तिला घटस्फोट दे. पण रोहन अजून मला घटस्फोट देत नव्हता आणि जयश्री वहिनी अनेकदा स्वयंपाकघरात भांडी आपटत म्हणत असत की मी त्यांच्या नवऱ्याच्या आणि दिराच्या तुकड्यांवर जगत आहे. नाहीतर आजच्या काळात कोणी कोणाला एक वेळेचं जेवणही देत नाही. मी शांतपणे सर्व ऐकून घेत होते. मला कोणत्याही पुरुषाची गरज नव्हती आणि रोहनबद्दलही मला काहीच आकर्षण नव्हतं. माझ्या आयुष्याचा उद्देश फक्त माझी मुले होती, आरव आणि माझी मुलगी अनु. मी दिवसभर खोलीत राहत होते, मुलांना शिकवत होते, शिवणकाम करून वेळ घालवत होते. रोहन आणि माझा आमनासामना महिने होत नव्हता. कधी अंगणातून जाताना नजर पडली तर तो लगेच नजर खाली घालायचा आणि मी रस्ता बदलायचे. पूर्ण 1 वर्ष तो प्रतिज्ञाला टाळत होता. त्याने मला घटस्फोट दिला नव्हता आणि प्रतिज्ञाशी लग्नही केले नव्हते. प्रतिज्ञाही इथून जाण्याचे नाव घेत नव्हते. मी स्वतःला जिवंत प्रेतासारखे समजू लागले होते. ना काही आनंद होता, ना काही आशा होती. पण मला माहीत नव्हते की या शांततेच्या समुद्रात एक मोठे वादळ दडलेले आहे. एके रात्री जेव्हा सर्वजण झोपले होते, तेव्हा मला अंगणात कुणाच्या पाऊलांची चाहूल ऐकू आली. मी घाबरले की कदाचित चोर आला असावा. मी हिम्मत करून खिडकीचा पडदा थोडासा सरकून बाहेर पाहिले, तेव्हा माझे हृदय गळ्यात अडकले. अंगणात रोहन उभा होता, पण तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत एक अनोळखी माणूस उभा होता. त्याने डोक्यावर टोपी घातली होती आणि तो अंधारात उभा होता. ते दोघे खूप हळू आवाजात बोलत होते, पण रोहनच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. मी श्वास रोखून खिडकीच्या काचेला कान लावला. त्या अनोळखी माणसाने रोहनच्या खांद्यावर हात ठेवला आणि काहीतरी म्हटले जे मला स्पष्ट ऐकू आले नाही. पण रोहनचे उत्तर माझ्या कानावर पडताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. पहा, मी ते सर्व केले जे तू म्हणालास. भावाचा अपघात आणि वहिनीशी लग्न, हे सर्व झाले. आता माझा पाठलाग सोड. जर राधाला याची थोडीशीही खबर लागली तर सर्व काही संपे. मी थरथरत्या हाताने पडदा सोडून मागे सरकले. अरुणचा अपघात, हे लग्न, हे सर्व नियोजन होते. माझा मेंदूच बंद पडला होता. काय माझा दीर, म्हणजे माझा सध्याचा नवरा, त्यानेच प्रथम माझ्या पतीचा जीव घेतला होता. माझ्या पायात जणू प्राणच उरले नव्हते. मी लडखडत खोलीतून बाहेर पडली आणि वेड्यासारखी अंगणाकडे धाव घेतली. माझ्या जिभेवर फक्त एकच प्रश्न होता की काय माझा आधारच माझ्या आयुष्याचा विनाश करणारा आहे. जेव्हा मी अंगणात पोचले तेव्हा तो अनोळखी माणूस निघून गेला होता आणि रोहन भिंतीला टेकून डोके धरून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीची गडद सावली पसरली होती. मला पाहताच तो घाबरला आणि म्हणाला की तुम्ही यावेळी इथे.
त्याचा आवाज कापत होता. मी त्याच्या जवळ गेले आणि पूर्ण ताकदीने ओरडले की तो माणूस कोण होता आणि तुम्ही कोणत्या षडयंत्राबद्दल बोलत होता. तुम्ही तुम्हीच तुम्हीच का माझ्या अरुणचा जीव घेतला. माझा प्रश्न ऐकून रोहनचा चेहरा पांढरा फटक पडला. तर डोळे विस्फारून माझ्याकडे पाहत राहिले. मग तो म्हणाला की तुम्ही हे काय बोलत आहात. तुम्ही शुद्धीत आहात ना. मी माझ्या भावाशी असं कसं करू शकतो. मी म्हणाले की मी सर्व ऐकलं आहे. तुम्ही म्हणत होतात की तो अपघात, हे लग्न, हे सर्व नियोजन होतं. मला खरं काय आहे ते सांगा, नाहीतर मी आत्ताच सगळ्यांना बोलावून घे. मी रडत होते. रोहनने व्याकुळ होऊन माझा हात पकडला आणि मला ओढत व्हरांड्याच्या अंधारात नेले. तो म्हणाला की कृपया हळू बोल. घरात कोणी जागं झालं तर मोठं वादळ उठेल. तू चुकीचा अर्थ लावतेस. त्याने आपल्या खिशातून एक दुमडलेला कागद काढला आणि माझ्या हातात दिलं. त्याचे हात थरथरत होते. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. तो म्हणाला, हे वाच. ही ती फाईल आहे जी तो माणूस मला द्यायला आला होता. तो कोणताही खुनी किंवा ब्लॅकमेल करणारा नव्हता. तो अरुण दादांचा कॅनडामधला सर्वात जवळचा मित्र आणि डॉक्टर आहे. मी तो कागद उघडला. तो एक वैद्यकीय अहवाल होता. इंग्रजी शब्द माझ्या आकलनाच्या पलीकडचे होते. पण खाली अरुणच्या हस्ताक्षरात एक नोंद लिहिलेली होती. माझ्या भावा रोहन. डॉक्टरांनी उत्तर दिले आहे. माझा कर्करोग शेवटच्या टप्प्यात आहे. माझ्याकडे फार वेळ उरलेला नाही. मला नाही वाटत की राधाने मला अंथरुणावर खिळलेला किंवा वेदनांनी तडफडताना पाहावे आणि संपूर्ण आयुष्य त्या आठवणीत घालवावे. राधा आणि घरच्यांना सांग की माझा अपघात झाला, जेणेकरून कोणालाही माझ्या आजाराबद्दल समजू नये. मला माहीत आहे की माझ्या आयुष्याचे फार थोडे दिवस उरले आहे. माझी एक शेवटची इच्छा आहे. माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलांना कधीही एकटे सोडू नकोस. माझ्या धाकट्या भावा, मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो. राधा खूप निरागस आहे. ती माहेरची गरिबी किंवा जगाच्या ठोकरा सहन करू शकणार नाही. माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी तिच्याशी लग्न कर, जेणेकरून ती आमच्या घरात सन्मानाने राहू शकेल. हे शब्द माझ्या नजरेसमोर धुसर होऊ लागले. कागद माझ्या हातातून खाली पडले. मी डोके वर करून रोहनकडे पाहिले, जो आता लहान मुलासारखा रडत होता. दादांना त्यांच्या आजाराबद्दल आधीच समजले होते. त्या दिवशी दादांच्या गाडीचा अपघात झाला नव्हता. गाडी चालवत असताना अचानक त्यांची प्रकृती खूप बिघडली होती. तो माणूस जो आत्ता आला होता, तो दादांचा डॉक्टर आणि जवळचा मित्र आहे. तो मला दादांचे हे शेवटचे पत्र आणि त्यांचे इतर सामान द्यायला आला होता. मी त्याला सांगितले होते की हे गुपितच राहू दे, कारण जर तुला समजले की दादा कोणत्या वेदना जगाचा निरोप घेऊन गेले तर कदाचित तू ते दुःख सहन करू शकणार नाही. तो थांबला आणि खोल श्वास घेऊन म्हणाला की आणि हे लग्न ही माझी इच्छा नव्हती. ही अरुण दादांची शेवटची इच्छा होती. मी प्रतिज्ञाचे मन दुखावले आहे आणि तुझ्या नजरेतही पडलो आहे, फक्त यासाठी की मी माझ्या मरणाऱ्या भावाचे वचन पूर्ण करू शकलो. मी खुणी नाही. मी तर त्या ओझ्याखाली दबलो आहे, जे मी कोणालाही सांगू शकत नाही. मी शांत उभी होते. ज्या व्यक्तीला मी काही क्षणांपूर्वी खुणी समजले होते, तो प्रत्यक्षात एक तारणहार निघाला, जो स्वतःची प्रतिष्ठा आणि सुख पणाला लावून माझ्या मुलांच्या डोक्यावरचे छप्पर टिकवून ठेवत होता. मला स्वतःवर आणि माझ्या विचारांवरच घृणा येत होती. रोहनने अश्रू पुसले आणि गंभीर होत म्हणाला की कृपया हे गुपित फक्त माझ्या आणि तुझ्यामध्येच राहिले पाहिजे. घरातील कोणालाही समजू नये की दादा आजाराने गेले होते, नाहीतर विम्याच्या पैशांमध्ये अडचण येईल आणि तुझ्या मुलांचे भविष्य धोक्यात येईल. मी जे काही केले ते फक्त दादांसाठी केले. मग तो तिथून आपल्या खोलीत निघून गेला आणि मी तिथेच अंगणात उभी राहून चंद्राकडे पाहत राहिले. आज माझ्या मनातून रोहनविषयीचा द्वेष नाहीसा झाला होता आणि त्याच्या जागी एक अनोळखी आदर आणि सहानुभूती निर्माण झाली होती. पण मला माहीत नव्हते की नियती अजून माझी परीक्षा घेणार होती. एक अशी परीक्षा जी प्रतिज्ञाच्या अनुपस्थितीत घडणार होती आणि जी माझ्या व रोहनच्या नात्याचा एक नवा पाया घालणार होती. त्या रात्री उघड झालेल्या सत्याने माझ्या मनाची दुनिया बदलून टाकली होती. तो रोहन, ज्याला मी कालपर्यंत मजबुरीचे नाते आणि माझ्या एकटेपणासाठी जबाबदार समजत होते, आता मला एक समंजस माणूस वाटू लागला होता. असा माणूस जो आपल्या भावाच्या शेवटच्या इच्छेचा मान राखण्यासाठी
स्वतःच्या घरात आपल्या आवडत्या स्त्रीकडून कटू बोलणे ऐकत होता. स्वतःच्या भावनांचा त्याग करत होता आणि शांतपणे संपूर्ण कुटुंबाचा भार उचलत होता. त्याच्याविषयी माझ्या मनातला आदर आणखी वाढला होता. दुसऱ्या सकाळी जेव्हा मी बाल्कनीतून त्याला मोटरसायकल साफ करताना पाहिले, तेव्हा मनात आले की जाऊन त्याचे आभार मानावे, कारण त्याने माझ्या मुलांना कधीही पोरके वाटू दिले नव्हते. पण आमच्यामधील कराराची भिंत इतकी उंच होती की इच्छा असूनही मी त्याच्याशी बोलू शकत नव्हते. प्रतिज्ञाचा पहारा अजूनही तितकाच कडक होता. दिवस जात होते. अचानक एके दिवशी जयश्री वहिनींच्या माहेरहून फोन आला आणि त्यांच्या आईची प्रकृती खूप बिघडल्याचे समजले. त्यामुळे दोन्ही बहिणींना आईला भेटण्यासाठी गावी जावे लागणार होते. दोघींचे जाणे आवश्यक होते, कारण त्या दोघीही एकाच घरच्या मुली होत्या. प्रतिज्ञाला आईच्या प्रकृतीपेक्षा या गोष्टीची जास्त चिंता होती की ती मागे घरात मला आणि रोहनला एकटे कसे सोडणार. ती दिवसभर याच विचारात गोंधळलेली होती की गावी जावे की नाही. शेवटी आईची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे तिला जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. जाण्याच्या आदल्या रात्री तिने पूर्ण आठवड्याचे धान्य, रोहनचे इस्त्री केलेले कपडे आणि खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था करून ठेवली होती, जेणेकरून रोहनला कोणत्याही कारणासाठी माझ्याशी बोलावे लागू नये. रात्रीच्या जेवणाच्या वेळी मी माझ्या खोलीत आले, पण प्रतिज्ञाचा मोठा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. ती रोहनला इशारा देत बोलत होती की रोहन, मी 1 आठवड्यासाठी जाते आहे. मी सगळं तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं आहे. खबरदार, जर तू वरच्या मजल्याकडे वळलास जर मला कळलं की माझ्या अनुपस्थितीत तू राधाशी बोललास सुद्धा, तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. रोहनचा आवाज मंद आणि शांत होता. ठीक आहे, तू काळजी करू नकोस. नीट जा आणि आईची काळजी घे. मी माझ्या वचनावर कायम राहीन. दुसऱ्या सकाळी प्रतिज्ञा, जयश्री वहिनी आणि दोन्ही मुले आणि मिलिंद दादा ऑटोमध्ये बसून निघून गेले. प्रतिज्ञा जाताना म्हणाली होती की ती नक्की परत येईल आणि निघताना तिने माझ्या खोलीच्या बंद दरवाजाकडे संशयाने पाहणेही विसरली नव्हती. त्यांच्या गेल्यानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली. गेल्या 2 वर्षात पहिल्यांदाच घरात कोणी नव्हते आणि मी माझ्या मुलांसोबत एकटी होते. रोहन रोजप्रमाणे ऑफिसला गेला होता. मी स्वतःला मुलांसोबत खोलीत बंद करून घेतले होते. मला भीती वाटत होती की कुठे काही गैरसमज होऊ नये. संध्याकाळ झाली तेव्हा हवामान अचानक बिघडले. थंड वारे वाहू लागले आणि आकाशात काळे ढग दाटून आले. आरव जो सकाळपासून काहीसा सुस्त दिसत होता, तो संध्याकाळ होताच पूर्णपणे बेजार झाला. मी त्याला कडेवर घेतले तेव्हा माझे हृदय धडधडू लागले. त्याचे अंग तापाने फणफणत होते. त्याला खूप ताप आला होता. मी घरातली औषधं त्याला दिली, पण काहीच फरक पडला नाही. रात्र गडद होत गेली आणि बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. आरवची तब्येत आणखी खालावत चालली होती. तो तापाच्या झटक्यात अर्ध बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बरगळत होता. मी एकटीच होते. बाहेर तुफानी पाऊस पडत होता आणि माझ्या कडेवर तापाने फणफणणारा मुलगा होता. मला काहीच सुचत नव्हते की काय करावे. माझ्याजवळ मोबाईलही नव्हता की कोणाला फोन करता येईल. खालच्या मजल्यावर रोहन होता. मी थरथरत्या हाताने खोलीचा दरवाजा उघडला आणि पायऱ्यांकडे धाव घेतली. हिम्मत करून मी रोहनच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. बाहेर मुसळधार पावसाचा आवाज घुमत होता आणि आत माझे हृदय धस्स होत होते. काही क्षणानंतर दरवाजा उघडला. रोहन समोर उभा होता. त्याच्या डोळ्यात झोप होती आणि चेहऱ्यावर आश्चर्य उमटले होते. मला यावेळी आणि अशा अवस्थेत आपल्या दारात पाहून तो घाबरला होता. त्याने विचारले की सगळं ठीक आहे ना, काय झालं? मी म्हणाले की रोहन, आरवची तब्येत खूप बिघडली आहे. त्याला खूप ताप आला आहे. तो काय काय बरळतोय, काहीच कळत नाही. मी खूप रडत होते. आरवचे नाव ऐकताच रोहनच्या चेहऱ्यावरची झोप पूर्णपणे नाहीशी झाली. त्याने एक क्षणही न दवडता अनवाणी पायांनीच माझ्यासोबत वरच्या मजल्याकडे धाव घेतली. खोलीत पोचल्यानंतर जेव्हा त्याने आरवला तापाने फणफणत आणि अर्ध बेशुद्ध अवस्थेत पाहिले, तेव्हा त्याच्या अंतर्मनातील पितृत्व जागृत झाले. त्याने लगेच पुढे होऊन आरवला छातीशी कवटाळले आणि म्हणाला की आरव बेटा, डोळे उघड, बाबा तुझ्या जवळ आहे. त्याने घाबरून माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला की हे ब्लँकेट घे.
त्याला झाक, आपल्याला आत्ताच हॉस्पिटलमध्ये जायला हवं. त्यावेळी त्याला प्रतिज्ञेची भीती नव्हती. प्रतिज्ञेला दिलेल्या वचनाचीही त्याला पर्वा नव्हती. त्याच्यासमोर फक्त भावाची निशाणी होती, जी वेदनेत तडफडत होती. आम्ही मुसळधार पावसात भिजत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तापाचे इंजेक्शन दिले आणि औषध देताना म्हणाले की घाबरण्याचं कारण नाही, ताप डोक्यात चढला आहे, थंड पाण्याच्या पट्ट्या लावा, ताप उतरेल. परतीचा प्रवास शांततेत झाला. जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचा शेवटचा प्रहर होता आणि सर्वत्र शांतता पसरली होती. रोहनने आरवला कडेवर घेऊन सरळ माझ्या खोलीत आणले. त्याला माझ्या पलंगावर झोपवलं. अजूनही त्याचे अंग गरम होते. रोहन तिथेच बसून थंड पाण्याच्या पट्ट्या लावू लागला. मी एका कोपऱ्यात गप्प उभी होते. रोहन खूप थकलेला दिसत होता. तरीही तो स्वतः आरवच्या शेजारी बसून राहिला, जेणेकरून त्याला आधार वाटावा की त्याच्याजवळ कोणीतरी आहे. मी हे दृश्य पाहिले तेव्हा माझ्या मनात एक विचित्र हलचल झाली. ही तीच जागा होती जिथे पूर्वी अरुण झोपत असत. आज रोहनला तिथे पाहून मला काही अनोळखीपणा जाणवला नाही, तर एक आधाराची भावना जाणवली. वेळ पुढे सरकत राहिला. सुमारे 1 तासानंतर आरवचा श्वास स्थिर झाला आणि तो गाढ झोपेत गेला. रोहनने सावधपणे आपला हात आरवच्या डोक्यावरून काढला आणि हळूच उठून उभा राहिला. तो दाराजवळ येऊन थांबला आणि काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. मग अचानक मागे वळून तो माझ्या जवळ आला. त्याच्या डोळ्यात मी पहिल्यांदाच एक विचित्र ओलावा आणि अपराधीपणाची भावना पाहिली. तो माझ्यासमोर उभा राहिला आणि हळू पण भरलेल्या आवाजात म्हणाला की मला माफ कर राधा. मी चकित होऊन उभे राहिले आणि म्हणाले की कशासाठी? तू तर माझी मदत करत आहेस. त्याने नजर खाली घातली आणि कडवट हसत म्हणाला की मी खरंच फक्त नावाचा नवरा आहे आणि तुझा कोणताही हक्क पूर्ण करू शकत नाही. गेल्या 2 वर्षात मी तुला नोकरासारखं फक्त रेशन आणून देत राहिलो. तुझ्यावर काय बीतत आहे हेही मी कधी विचारलं नाही. मी एका मृत वचनासाठी एका जिवंत माणसाला जखडून ठेवलं. मी तुझा अपराधी आहे. त्यांच्या बोलण्यात इतकी अपराधी भावना होती की माझं मन हेलावून गेलं. मी मृदू स्वरात म्हणाले की नाही रोहन, असं नाही. तू माझ्या मुलांना सांभाळत आहेस, त्यांना बाबांची सावली देत आहेस. माझ्यासाठी तुझं शिक्षणही अर्धवट राहिलं आणि तुला वेळेआधी नोकरी करावी लागली. माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. मी कधी तुझी तक्रार केली नाही. तू फक्त तुझी जबाबदारी पार पाडत आहेस आणि मी माझी. माझं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावरची अपराधी भावना आणखी गडद झाली. कदाचित माझ्या शब्दांनी त्याच्या मनाला अधिक स्पर्श केला होता. तो काही वेळ शांत राहिला. मग माझ्याकडे पाहत म्हणाला की मला काही सांगायचं आहे, पण शब्द साथ देत नाही. तुझी शांतता आणि सहनशीलता मला आतून खात आहे. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला की आज आरवच्या वेदनेने मला जाणीव करून दिली की मी किती चुकीचा होतो. आता तू आराम कर. तो पटकन वळला आणि खोलीतून बाहेर निघून गेले. मी तिथे सोफ्यावर बसून राहिले. मला कल्पनाही नव्हती की आजची रात्र आणि माझ्या काही शब्दांनी रोहनच्या अंतर्मनात 2 वर्षांपासून सुप्त असलेल्या भावनांना जाग केलं होतं. दुसऱ्या सकाळी आमच्या घरातील वातावरण एक विचित्र तणाव होता. दुपारी जयश्री वहिनी आणि त्यांची बहीण परत आल्या. त्यांच्या आईची तब्येत आता बरी झाली होती, पण रोहनचा चेहरा पूर्णपणे गंभीर होता. त्याने प्रतिज्ञेच्या कोणत्याही बोलण्याला उत्तर दिले नाही, फक्त शांतपणे तिच्याकडे पाहत राहिले. जेव्हा सर्वजण आपापल्या खोल्यात गेले तेव्हा रोहनने प्रतिज्ञाला सोफ्यावर बसण्याचा इशारा केला. प्रतिज्ञा, बस. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. प्रतिज्ञाच्या कपाळावर आठ्या पडले. ती म्हणाली, सगळं ठीक तर आहे ना? तुझा आवाज इतका दबलेला का वाटतोय रोहन? रोहनने खोल श्वास घेतला आणि माझ्याकडे पाहिले. मी स्वयंपाकघराच्या दारात उभी होते. मग त्याने प्रतिज्ञाच्या डोळ्यात डोळे घालून ते शब्द बोलून टाकले जे गेली 2 वर्ष त्याच्या छातीत दडले होते. तो म्हणाला की प्रतिज्ञा, मला माफ कर. मी तुझे मन दुखवू इच्छित नाही, पण मी हे पाप आणि हे ओझे माझ्या डोक्यावर घेऊन जगू शकत नाही. राधावर या 2 वर्षात खूप अन्याय झाला आहे, तोही फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्या प्रत्येक अन्यायकारक अटीमुळे. पहा, हे खरं आहे की मी तुझ्यावर प्रेम करत होतो, पण जेव्हापासून माझं लग्न राधाशी झालं तेव्हापासून माझ्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती आणि प्रेम वाढत गेलं आहे.
मी तुझी माफी मागतो आणि एवढंच सांगू इच्छितो की राधा माझी पत्नी आहे. ती माझ्या भावाची विधवा होती, पण आता ती माझी धर्मपत्नी आहे. काल रात्री जेव्हा आरव आजारी झाला आणि मी राधाची असहाय्यता पाहिली, तेव्हा मला जाणीव झाली की मी किती मोठा अन्याय करत आहे. प्रतिज्ञा रागाने उठली. रोहन, तू वेडा झाला आहेस का? तू माझ्या प्रेमाला नकार देत आहेस. तू तुझ्या वचनापासून फिरत आहेस, तिने मोठ्या आवाजात म्हटले. रोहनने उत्तर दिले की मी अशा प्रत्येक वचनापासून फिरेल ज्यामुळे वरचा देव मला अपराधी ठरवेल. मी तुझ्याशी लग्न करणार नाही. राधा आणि तिच्या मुलांवर अन्याय होऊ देणार नाही. माझ्या भावाने आयुष्यभर आमच्यासाठी खूप काही केलं. कधी स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही. आमची सुख आणि आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो स्वतः परदेशात राहिला. मी अशा भावाच्या कुटुंबाला दरदर भटकताना पाहू शकत नाही. तुझे काय आहे? आज तू माझ्यावर प्रेम करतेस, उद्या दुसऱ्या कोणावर करशील, कारण तू अजून विवाहित नाहीस. पण माझं लग्न राधाशी झालं आहे. राधा माझ्या भावाची विधवा असण्याबरोबरच माझी पत्नीही आहे. तिचं आयुष्य एकदा आधीच उद्ध्वस्त झालं आहे. मी आता पुन्हा तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही. माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्यासाठी मी वरच्या देवाकडे क्षमा मागितली आहे, पण आता असा अन्याय होऊ देणार नाही. मी राधाला या घरात तिचा हक्क मिळवून देणारच. मी तिला माझी पत्नी मानेन आणि तिच्या सुखदुःखात कायम सहभागी राहीन. 2 वर्ष ती किती वेदना एकटीने सहन करत आहे, तरीही ती या घरची सून आहे. प्रतिज्ञाचा चेहरा रागाने लालबुंद झाला. ती किंचाळत म्हणाली की जर तू या स्त्रीच्या जवळ जाण्याचा प्रयत्नही केलास तर लक्षात ठेव रोहन, मी तुला सोडणार नाही. मी पोलिसांकडे जाईन, न्यायालयाचे दरवाजे ठोठावे. मग असं म्हणू नकोस की मी तुझ्याशी हे काय केलं. यावेळीही रोहन घाबरला नाही आणि मागे हटला नाही. तो शांत स्वरात म्हणाला की हा तुझा निर्णय आहे. तुला जे करायचं असेल ते तू करू शकतेस, पण माझ्या परीने राधा आणि मुलांसाठी जेवढं शक्य होईल तेवढं मी करेन. तुला जे योग्य वाटत असेल ते कर. हे ऐकताच प्रतिज्ञा संतापाने वेडी वाकडी वागू लागली. ती मोठ्याने ओरडू लागली. तिच्या आरडाओरड्याचा आवाज ऐकून मिलिंददादा आणि जयश्री वहिनी ही खोलीतून बाहेर आली आणि जेव्हा त्यांना सगळी गोष्ट समजली तेव्हाही त्यांनी मला वाईट साईड बोलायला सुरुवात केली. पण रोहनने सर्वांना दटावून सांगितले की राधाला कोणीही काही बोलणार नाही. ती माझी पत्नी आहे. तिच्याविषयी मी एक शब्दही वाईट ऐकून घेणार नाही. रोहनने प्रतिज्ञाला घर सोडून जाण्यास सांगितले आणि म्हणाला की तू फक्त माझ्या देखणेपणावर मोहित झाली होतीस. जर माझ्याकडे चांगली नोकरी नसती आणि मी गरीब असतो तर तू माझ्याकडे पाहिलं सुद्धा नसतंस. हे मी खूप चांगलं जाणतो. मला माहीत आहे की तू माझ्यापेक्षा अधिक श्रीमंत आणि देखण्या माणसाशी लग्न करशील, जेणेकरून तुझं भविष्य उज्ज्वल होईल. हे ऐकल्यावर प्रतिज्ञाच्या चेहऱ्यावर लाजेची छटा उमटली. काही दिवस ती आणि तिची बहीण मला खूप त्रास देत राहिली. छोट्या छोट्या गोष्टींवर त्या दोघी माझा अपमान करत असत, पण रोहन समोर बोलण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. मला याचं समाधान वाटत होतं की या घरात माझं कोणीतरी आहे. अरुण गेल्यानंतर या घरात कोणीतरी मला आपलं मानलं होतं. वेळ पुढे सरकत गेला. जेव्हा प्रतिज्ञाचं काहीच चाललं नाही तेव्हा ती स्वतःच मागे हटली आणि काही दिवसांनी आपल्या माहेरी निघून गेली. तिच्या माहेरी गेल्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच बातमी आली की तिचंही लग्न झालं आहे. रोहनला तिच्या जाण्याचं काहीच दुःख नव्हतं. प्रतिज्ञाच्या चतुराईपेक्षा माझा निरागस स्वभाव त्याला अधिक आवडत होता. आता रोहनचं माझ्याशी वागणं खूप चांगलं होतं. त्याने माझ्या मुलांना पूर्णपणे आपल्या सख्ख्या मुलासारखं मानलं होतं. रोज ऑफिसमधून संध्याकाळी घरी आल्यानंतर तो माझ्या हातात हात घेऊन विचारायचा की आज तुला काही त्रास झाला नाही ना. मी कृतज्ञ नजरेने त्याच्याकडे पाहायची आणि नकारार्थी मान हलवायची. आयुष्यही किती विचित्र असतं. कधी ते तुमच्याकडून सगळं हिरावून घेतं, तर कधी अशी देणगी देतं ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसते. अरुणचा मृत्यू हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख होतं. पण वरच्या देवाने रोहनच्या रूपाने मला असा जीवनसाथी दिला ज्याने मला आणि माझ्या मुलांना बेसहारा होण्यापासून वाचवलं. तर मित्रांनो, आशा आहे की आमची कथा तुम्हाला आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.